नमस्कार मंडळी, माझ्या शिवशक्ती या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज श्रावणातला दुसरा सोमवार आणि छान मस्तपैकी आंघोळ करून देवपूजा वगैरे करून झाली होती आणि खूप छान वाटत होतं। माझा नेहमीचा सोमवार असतो म्हणजे अगदी 12ही महिने, पण श्रावणातल्या सोमवारी का कुणास ठाऊक पण मन खूप प्रसन्न असतं। देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता करायची होती मला घरातल्या म्हणजे मंदिरातल्या पिंडीची पूजा। म्हणजे मंदिरातही जायचंच होतं, पण मंदिरात जाण्या अगोदर घरातल्याही पिंडीची षडोपचारी पूजा करायची होती। म्हणजे अगदी आपल्याला जमेल तशी, पण ती करायलाच हवी। आपल्या घरात आपण मंदिरात पिंड पूजतो म्हटल्यावर तिची श्रावणातल्या सोमवारी पूजा करणं हे आहेच। मग छानपैकी आंघोळ वगैरे करून छान दिवाबत्ती करायची, घरातल्या देवांची छान पूजा करून घेतली आणि पूर्ण करून म्हणजे घरातली पूजा पूर्ण झाली की मग पिंडीची पूजा करायला घेतली। छान आता पिंडीची पूजा करायची म्हणून पिंड आणि म्हणजे सगळं साहित्य खाली घेतलं आणि मस्त पूजेला सुरुवात केली। तर माझ्याकडे घरात एक छोटंसं छान वस्त्र होतं, ते घेतलं, त्याच्यावरती एक छोटासा छान पाट वगैरे मांडून मी पूजेला सुरुवात केली। माझ्याकडे ही पूजेची एक छोटीशी छान थाळी आहे ज्याच्यामध्ये मी देवाचा अभिषेक वगैरे करून घेते। मग छान नेहमी आपण पूजा करताना एक बेलाचं पान किंवा अगदी साधी गणपतीची पूजा करताना खाऊचं पान जरी खाली ठेवलं तरी चालतं, त्यावर देवाची स्थापना करायची आणि म्हणजे अभिषेक करताना मग त्याच्यावरती पिंड ठेवून त्याचा जलाभिषेक केला। म्हणजे अगदी कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्रमाथा मुकुटी सळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुसवीन शंभो मजकोन तारी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत छान जलाभिषेक करून पिंड साफ करून घेऊन मग त्या पिंडीची पुन्हा छान पूजा करून घ्यायची आपल्याला। आता त्या पिंड व्यवस्थित साफ करून घेतली, त्याला हळदी कुंकू, खरं तर ना हळदी कुंकू लावू नये शंकराच्या पिंडीला असं मी ऐकलं हल्ली, पण हे कधीच याच्या आधी कुठे ऐकलं नव्हतं आणि हल्ली काहीही सांगतात। म्हणजे मी म्हणत नाही की हळदी कुंकू लावू नका, हळदी कुंकू लावायला हवं। प्रत्येक पूजेमध्ये हळदी कुंकवाचं महत्त्व आहे। हां, शंकराच्या पिंडीला किंवा शंकराला विभूती भस्म हे खूप आवडतं, हे अगदी मान्य आहे, पण शंकराला हळदी कुंकू ही वाहिलं जातं हे तितकंच खरं आहे। प्रत्येक पूजेमध्ये हळदी कुंकवाचं खूप महत्त्व असतं। मग बेल फूल, त्याच्यानंतर आजची शिवमुठा होती तीळ, तर ती शिवमूठ तीळ वाहिले, त्याच्यानंतर बेल व्हायला फुलं वगैरे असं सगळं वाहून घेतलं। त्याच्यानंतर पंचारती घेतलेली, त्या पंचारतीने छान ओवाळून घेतलं। मनामध्ये फक्त प्रामाणिकपणे पूजा किती साधी आहे, किती षडोपचारी आहे किंवा किती साग्रसंगीत आहे यापेक्षा महत्त्वाचं तुमच्या मनामध्ये त्या देवाविषयी भाव किती आहे, किती महत्त्वाचं आहे ना या गोष्टी, की दिखावा न करता तुम्ही पूजा मनापासून करा, इतक्या मनापासून करा की ती देवाला आवडली पाहिजे। आणि शंकराची पूजा म्हणजे तर सगळ्यात साधी सोपी आणि भोलेनाथाच्या पूजेला काय लागतं। आणि अशा प्रकारे माझी मंदिरातली आणि घरच्या पिंडीची खूप छान प्रकारे पूजा करून झाली। त्यानंतर मी रुद्राक्षाची माळ आहे माझ्याकडे, तिचा जप केला आणि अशा प्रकारे माझी छान पूजा झाली। तर मैत्रिणींनो, तुम्हीही पूजा केली असेल, माझी ही साधी सोपी छान पूजा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू। तुमच्या या मैत्रिणीला सबस्क्राईब करायला विसरू नका।